नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरीच जुनी गोष्ट आहे. जुनी म्हणजे 30 वर्ष जुनी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते शिवसेनेचे. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आणि अशा वेळेला एक प्रकरण खूप गाजलं होतं. ते म्हणजे रमेश किणी यांचा संशयास्पद मृत्यू. या रमेश किणीची दादर माटुंगा भागामध्ये हिंदू कॉलनीच्या बाजूला कुठच्या तरी इमारतीमध्ये एका भाड्याची जागा, फ्लॅट वगैरे होता आणि तो रिकामा करावा यासाठी तिथला घरमालक मागे लागला होता. आणि त्या घरमालकाच्या वतीने रमेश किणीला राज ठाकरे यांनी सामनाच्या कार्यालयात बोलवून घेतलं होतं आणि तिथे त्याला दमदाटी वगैरे केली असा आरोप होता. पुढे अचानक रमेश किणी याचा मृतदेह पुण्याच्या अलका थिएटरच्या खुर्चीत बसलेला सापडला. थिएटर ओस पडलं म्हणजे थिएटर मधले सिनेमा बघायला आलेले प्रेक्षक गेले आणि एक व्यक्ती तिथेच पडू नये म्हणून लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला बघायला गेले तर तो मृतावस्थेत होता आणि त्याचं नाव रमेश किणी होतं. हा रमेश किणी मुंबईच्या हिंदू कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये होता आणि त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. म्हणजे त्याला घर मालकाच्या वतीने मारण्याचं कारस्थान हे राज ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी केलं असा आरोप केला गेला आणि त्यावरून काहूर माजवलं गेलं. हा सगळा संदर्भ मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यानंतरच्या काळामध्ये कोर्टामध्ये गेले, सीबीआयकडे चौकशी, सीआयडी सगळं झालं, पण राज ठाकरे यांना अटक करता आली नाही. कारण त्यांच्या विरोधात कुठलाही सज्जड पुरावा नव्हता. आज हयात नसलेल्या जनता पक्षाच्या नेत्या प्राध्यापिका पुष्पा भावे, निखिल वागळे, कपिल पाटील या सकट छगन भुजबळ असे सगळे लोक राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाच्या मागे हात धुवून लागलेले होते. पुष्पा भावे तर अक्षरशः एक आठवड्या आड कोर्टात धाव घेत होत्या की राज ठाकरेला अटक करा, राज ठाकरेला अटक करा. त्यांच्या आग्रहाखातर सीआयडीने केलेली चौकशी अमान्य करून हायकोर्टाने सीबीआयकडे चौकशी सोपवली. पण कशातूनही काही राज ठाकरे विरुद्ध बारीक स्वारीक काही मिळालं नाही. तरी राज ठाकरेला अटक करा ही पुष्पा भावेंची मागणी होती आणि त्याचं छगन भुजबळांनी प्रचंड भांडवल केलेलं होतं. हा सगळा संदर्भ त्यामुळे बाळासाहेब इतके संतापलेले होते की त्यावरून रंगवल्या जाणाऱ्या बातम्यांच्या विरोधामध्ये शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी प्रचंड झोड उठवलेली होती. निखिल वागळेचा सहकारी ज्याने त्यावेळेला बाजूला होऊन आज दिनांक नावाचं वेगळं दैनिक काढलेलं होतं, त्यामध्ये या तुमच्या काय म्हणतात त्याला रमेश किणी प्रकरणाला प्रचंड फोडण्या दिलेल्या होत्या. आणि त्यात बाळासाहेब ज्या अशा सूत्रांकडून आलेल्या ज्या बातम्या असतात ना, त्याचा जन्म जवळपास तेव्हा झाला. रमेश किणीच्या पोस्टमार्टेम मध्ये त्याच्या कवटीत मेंदू सापडला नाही अशी बातमी कपिल पाटीलने दिली होती आणि ती वाचून खवळलेले बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते रमेश किणीच्या कवटीमध्ये मेंदू नव्हता तर कपिल पाटील बसला होता का, असं वक्तव्य बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात केलेलं मला आठवतं. हे सगळं मी एवढ्यासाठी आठवण करून देतोय की त्यानंतर ही गोष्ट 1996 मधली आहे. मेपू रेगे नावाचे एक मराठी विचारवंत अभ्यासक यांनी
नवभारत नावाच्या द्वैमासिकात एक प्रदीर्घ लेख लिहिला होता की बाळासाहेब ठाकरे हे अशी अर्वाच्य भाषा का बोलतात. बाळासाहेबांची भाषा स्वैर असायची. आज संजय राऊत बोलतात त्यापेक्षा बाळासाहेबांची भाषा खूप सौम्य होती. आणि काल परवा जे जंतर मंतरला आंदोलन झालं त्यामध्ये मुली बाळी ज्या भाषेत बोलत होत्या त्यापेक्षा बाळासाहेबांची भाषा अत्यंत सोज्वळ होती असं म्हणावं लागेल. असो, तर त्या निमित्ताने जो प्रदीर्घ लेख नवभारत या द्वैमासिकामध्ये मेपू रेगेंनी लिहिला होता तो नंतर पुढल्याच आठवड्यात महाराष्ट्र टाइम्स आणि वागळेचं महानगर दैनिक यामध्ये संपूर्णपणे छापून आला होता, पुनर्मुद्रित झाला होता. तो मला आजही आठवतो. याचं कारण भाषेमध्ये अपशब्द कधी येतात आणि अपशब्दांचा प्रभाव आणि परिणाम काय असतो याचं प्रदीर्घ विवेचन मेपू रेग यांनी त्या आपल्या लेखामध्ये केलेलं होतं. जे लोक तुमची भाषा अभद्र आहे, अश्लील आहे, बिभत्स आहे असे आरोप करतात, असा जो एक अभिजन वर्ग असतो, इंटेलेक्च्युअल क्लास असतो, तो अशी कसं का बोलतो. समाजातल्या संस्कृतीचा ठेका आपण घेतला आहे असं समजून वागणारा समाजातला जो एक वर्ग असतो, हे चांगलं की ते चांगलं, हे असं का बोलले, ही काय भाषा आहे का, आणि ते तसं बोललं तरी ते समजून घेण्यासारखं आहे अशी जी काय तळ्यात मळ्यात करणारा अभिजन वर्ग असतो त्याची फार उत्तम व्याख्या आपल्या त्या लेखामध्ये मेपू रेगेंनी केलेली होती. संस्कृती कोण निर्माण करतो आणि संस्कृतीचे ठेकेदार कसे निर्माण होतात याचं फार सुंदर विवेचन मेपू रेगेंच्या त्या लेखात आलेलं आहे. मला तर तो परिच्छेद हाताशी नाही, पण मी त्याचा गोषवारा तुम्हाला सांगू शकतो. मेपू रेगे त्या लेखामध्ये म्हणतात, त्या परिच्छेदामध्ये म्हणतात, समाजामध्ये जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो तो आपल्या परिघातल्या आणि आपल्या वर्तुळातल्या लोकांविषयी अतिरेकी सभ्यतेने वागत असतो. याचा अर्थ साध्या सरळ आपल्या भाषेमध्ये आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, ही जी म्हण आहे तीच मेपू रेगेंनी अत्यंत सोज्वळ भाषेत लिहिली होती की स्वतःला अभिजन म्हणवणारा जो वर्ग असतो, पांढरपेशा, बुद्धिजीवी वगैरे वगैरे असा जो वर्ग असतो तो आपल्या वर्तुळातल्या आणि परिघातल्या लोकांविषयी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे काय असतं, तर या वर्गातली एखादी मुलगी प्रेमात वगैरे पडली, कुठच्या पोराबरोबर फिरत असेल तर तिचं अफेअर आहे म्हणायचं, आणि त्यांच्या घरगड्याच्या घरातली मुलगी जर कोणाबरोबर प्रेमात पडून भरकटत असेल तर तिचं लफडं आहे म्हणायचं. उच्चभ्रूंच्या घरातली प्रेमाची प्रकरणं असतात त्याला अफेअर म्हटलं जातं, आणि खालच्या वर्गातल्या घरातली जी प्रेम प्रकरणं असतात त्याला लफडं म्हणायचं, झेंगट आहे म्हणायचं. याचं वर्णन भाषेमध्ये कसं येतं ते मेपू रेग यांनी सांगितले. या अभिजन वर्ग आपल्या वर्तुळातल्या आणि परिघातल्या लोकांविषयी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे गरिबाची मुलगी किंवा श्रीमंताची सुखवस्तूची मुलगी एकच काम करत असतात, पण त्याचं कौतुक करायचं आणि इकडे असं करायचं. म्हणजे तुमचा असेल तर तो लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो, आणि गरिबाचा असेल तर सटवी आहे ना. सांगायचा हेतू मित्रांनो, तर ते मेपू रेगे त्यामध्ये म्हणतात की हे
आपल्या माणसांची अतिरेकी सभ्यतेने वागतात. पण त्याच्या पुढचं वाक्य असं आहे मैपूनचं, की जेव्हा दुसरी बाजू म्हणून हाच अभिजन वर्ग आपल्या वर्तुळाच्या बाहेरच्या लोकांची अतिरेकी असभ्यतेने वागतो. कळलं मी काय म्हटलं ते? असभ्य कोण वागतोय? अभिजन वर्ग असभ्यतेने वागतो. तळागाळातला ज्याला असंस्कृत असभ्य म्हटलं जातं तो असभ्य वागतो असं मेपुरेगेंनी म्हटलेलं नाही. ते म्हणतात की अभिजन वर्ग आपल्या वर्तुळातल्या लोकांची अतिरेकी सभ्यतेने वागतो, म्हणजे त्यांची पाप झाकतो. पण वर्तुळा बाहेरच्या लोकांच्या विरोधात अतिरेकी असभ्यतेने वागतो, म्हणजे त्याच्यावर बिनधास्त खोटे नाटे आरोप करतो. आहे की नाही गंमत? तेव्हा राहुल गांधीच्या मूर्खपणावर पांघरून घालणारे बुद्धिजीवी आपल्याकडे आहेत, संपादक आहेत, पण मोदींच्या नसलेल्या चुका काढून त्यावर अग्रलेखातून झोड उठवणारे बुद्धिजीवी आपल्याकडे आहेत. तेव्हा हा जो फरक पडतो तो समजून घेण्यासारखा आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मेपुरेगे म्हणतात की ह्या ज्या शिव्याशाप असतात, हे शिव्याशाप येतात कुठून? तर आज हा अभिजन वर्ग ज्याला असभ्य अश्लील म्हणत असतो, तो कालांतराने समाजाच्या या घटकांमध्ये जी दुरावा आलेला असतो त्यामध्ये साम्य साधर्म्य साधण्यासाठी कालपर्यंत नाकारल्या गेलेल्या गोष्टी आणि शब्द यांचा स्वीकार करत असतो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो, मेपुरेगे असं अजिबात सांगत नाहीये की सभ्य अभिजन वर्ग संस्कृती निर्माण करतो असं सांगत नाही. ते म्हणतात की अभिजन वर्ग ज्याला असभ्य आणि अश्लील म्हणतो आणि म्हणूनच ज्याला गैरलागू शब्द म्हणतो, गैरलागू वर्तन म्हणतो, ते हळूहळू करत सभ्य लोक स्वीकारतात. असंस्कृतांचं वर्तन आणि शब्द सुसंस्कृत लोक स्वीकारतात. म्हणजे काय करतात? त्या असभ्य गोष्टीला सभ्य म्हणून मान्यता देतात. मग जे नंतरच्या काळात सभ्य म्हणून स्वीकारलं जात असतं त्याची निर्मिती कोण करतो? असभ्य माणूस करतो. आहे की नाही? जे कालपर्यंत आम्ही शिक्का मारून मारून असभ्य ठरवलेलं आहे त्यालाच उद्या आम्ही सभ्य म्हणून स्वीकारतो आणि त्याला संस्कृतीचा दर्जा देतो. तर संस्कृती निर्माण कोण करतो? असंस्कृत असतो तो, असभ्य असतो तो, आणि आम्ही त्याला संस्कृती म्हणून मान्यता देतो. फरक काय तो लक्षात घ्या. बदमाशी कुठे आहे लक्षात घ्या. आज जे जे लोक जंतर मंतरच्या आंदोलनानंतर तिथे वापरली गेलेली असभ्य असंस्कृत भाषा, अश्लील भाषा, शिव्याशाप यांच्या नावाने चर्चा करतायत, ते विसरतात की पुढल्या काळामध्ये तेच सुसंस्कृत असण्याचे शब्द आहेत. कारण तुम्हाला त्याला मान्यता द्यावी लागणार आहे. किंबहुना त्याला उद्या संस्कृती म्हणून मान्यता द्यायची असेल तर मग आज त्याला असंस्कृत ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, या निमित्ताने ज्या चर्चा होत आहेत, आपण ह्या चर्चा ऐकतोय. आंदोलन संपल्यानंतर तिथे ज्या ज्या मुलीने गलिच्छ शब्द जे म्हटले जातात, शिव्याशाप म्हटले जातात, अशा प्रकारचे शब्द भाषा राजरोसपणे वापरली, त्याचे पोस्टर्स वापरले, त्याचं उच्चारण केलं, त्याची जी चर्चा चालू आहे आणि त्यातल्या अनेक मुली आता आपल्यावर FIR वगैरे होतोय किंवा होऊ नये म्हणून जाहीररित्या माफी मागणारे व्हिडिओ पण टाकतायत. तर ते शब्द आले कुठून याचाही विचार केला पाहिजे. आले कुठून? ते इतक्या सहजतेने त्या मुलींच्या किंवा मुलांच्या तोंडी आलेले आहेत. हावभाव, शब्द, उच्चार, ते बघितले का कळतं की ते त्यांच्यासाठी अनोळखी नाहीयेत, ते त्यांच्या ओळखीचे आहेत.
ते त्यांच्या ओळखीचे आहेत. पण ते आले, ते एक प्रकारच्या वैफल्यग्रस्ततेतून आलेले. जेव्हा आपण काही करू शकत नाहीये, आपण नाकर्ते आहोत, निष्क्रिय आहोत, याची जाणीव बोचरी व्हायला लागते, टोचायला लागते, तेव्हा ते सगळे वैफल्य जे असतं ते शब्दातून व्यक्त केलं जातं. आणि ते शब्दच अश्लील किंवा शिवी बनून बाहेर येतात. जे जे कोणी तिथे तुम्हाला दिसत होतं, शिवीगाळ करणारे होते, अश्लील शब्द भाषा हातवारे करणारे, हावभाव करणारे होते, ते सगळे तरुण झुंजार वगैरे नव्हते. आपली हताशा व्यक्त करण्यासाठी त्यातल्या लैंगिक भाषेत जे तुम्ही गेलात, तर त्या लैंगिक भाषेत तुम्हाला कळतं की ती लैंगिक भाषा ही शारीरिक व्यवहारातील वैफल्यग्रस्तता व्यक्त करणारी आहे. आणि म्हणून मुळातच तो जो मेपुरेकेंचा लेख आहे, तो बारकाईने वाचला, समजून घेतला तर कळेल ही अश्लील भाषा येते कुठून. तर ती नाकर्तेपणातून येते, नपुसकत्वातून येते. आपण नपुसक आहोत हे आहोत हे आपल्याला जाणवतं, आणि ते कबूल करायची लाज वाटली की ते झाकण्यासाठी जोर जोराने आपल्या पुरुषार्थाचा देखावा निर्माण केला जातो, त्यातूनही अश्लीलता येत असते. म्हणून मी त्याला अनेकदा इंटलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. गलित गात्र झालेल्या शरीराची मंडळी जेव्हा लैंगिक मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत, ते अधिकाधिक अशा पोर्नोग्राफीकडे वळतात, किंवा ज्यांच्या भावना, जाणीवा आणि शारीरिक जाण तेवढी प्रगल्भ झालेली नाही, समजूतदार झालेली नाही, अशी मंडळी पोर्नोग्राफीकडे देतात. आणि त्यातून ह्या आंदोलनामध्ये जो आपण उद्रेक बघितला, तो नेमका त्या शारीरिक लैंगिक वैफल्यग्रस्ततेचा उद्रेक होता. आणि मग त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं, तर धर्मेंद्र प्रधानवर फोडा, मोदीवर फोडा, भाजपवर फोडा, संघावर फोडा, नाही तर धर्मावर फोडा. जवळचं सगळ्यात सोपं टार्गेट असतं, लक्ष असतं, तिथे ते खापर फोडलं जातं. तर मित्रांनो, अश्लील भाषा, शिव्याशाप, गाली गलोच हे या आंदोलनात कुठून आले, का आले? तो त्या मुलांचा एल्गार वगैरे नव्हता, ती वैफल्यग्रस्तता होती. आपल्या नाकर्तेपणाचा फोडलेला तो टाहो होता, हे लक्षात घ्या. मग त्याचा व्यवहारी अर्थ काय होतो, कायद्यात काय होतो, FIR काय वगैरे विसरून जा. ही मुलं आयुष्यात फक्त अपयशी होऊ शकतात याची ग्वाही त्यांच्या प्रत्येक शिवीमधून, अपशब्दातून येत होती. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.